तेव्हा मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये ते आमरण उपोषण करणार आहेत। या सगळ्याबद्दल आता प्रतिक्रिया देण्यासाठी ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मणजी, तुम्ही जरांगेंचं बोलणं ऐकलं असेलच, पुन्हा माघार घेणार नाही, 30 मे पासून पुन्हा त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, जरांगे हे खूप महान सोशल रिफॉर्मर आहेत। खरं तर मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करेन की त्यांनी एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार त्यांना मिळावा यासाठी शिफारस करावी। कारण मी एवढं टोकाचं का बोलतोय, कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांची जी बोलीभाषा आहे, ती बोलीभाषा इतर लोकांचा तिरस्कार करणारी, द्वेष करणारी आहे। आम्हाला ओबीसी मधून पाहिजे, आमची लेकरं बाळं असं म्हणत असताना ओबीसी मधल्या बलुत्या आलुत्या मधल्या भटके विमुक्त जाती जमाती मधल्या लोकांचं काय होणार आहे? त्यांच्या स्पर्धेत ही लोक टिकणार आहेत का? आणि त्यांचं काय होणार? त्याबद्दल ज्याला अर्ध्या लोकसंख्येची फिकीर नाही, ज्यांना लोकशाहीची तत्व माहीत नाहीत, ज्यांना मागासवर्गीय म्हणजे काय या लोकांच्या विषयी काहीही देणं घेणं नाही, माझी लेकरं बाळं आमची लेकरं बाळं असं म्हणणारा माणूस आणि शिवराळ भाषेमध्ये बोलणारा माणूस या भारताच्या लोकशाहीमध्ये जन्माला आलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं त्यांना आंतरराष्ट्रीय एखाद्या नोबेलच्या पुरस्कारासाठी त्याची शिफारस करावी। एवढा महान नेता या महाराष्ट्रामध्ये मिळाला आहे आणि त्याचा उदो मराठा समाज करतोय, हे मला खूप म्हणजे खेद व्यक्त करावा की काय, अशी या जरांगे पाटलांच्या प्रेसकडे पाहून माझी प्रतिक्रिया आहे। मात्र लक्ष्मणजी, त्यांनी आता म्हणताना असं देखील म्हटलेलं आहे की जी उपसमिती आहे ती उपसमिती देखील बरखास्त करा, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय काही दाखले देताना त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे, ते म्हणजे 58 लाख नोंदी या सापडलेल्या आहेत, त्या सगळ्यांना प्रमाणपत्रही द्या। म्हणजे आरक्षण संपलं ना। 58 लाख मराठे ज्यावेळी ओबीसी मध्ये येतील, आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो। संपूर्ण महाराष्ट्रासमोर मी तुमच्या एबीपीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, पुण्याच्या जवळ एक उरळी देवाची फुरसुंगी अशी एक नगर परिषद अस्तित्वात आली। तिथं 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या, त्या 9 पैकी 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या। म्हणजे इथून पुढे तुम्हाला एखादा सुतार, लोहार, कुंभार, धनगर, वंजारी, बंजारा, बेरड, बेलदार असा एकही माणूस तुम्हाला प्रतिनिधित्व करताना दिसून येणार नाही। किंवा नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला किंवा शिक्षणाच्या एंट्री पॉइंटला जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, ज्यानं सामाजिक दुजाभाव भोगला आहे ज्यांच्या पिढ्यांनी, ती माणसं आता इथून पुढे महाराष्ट्रात निर्णय प्रक्रियेत दिसणार नाहीत। जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं, त्याच्या भूलथापाला बळी पडून लोकनियुक्त सरकार जर निर्णय घेणार असेल तर मला वाटतंय लोकशाहीचं संरक्षण करण्यात आणि छोट्या मायक्रो घटकांच्या हिताचं संरक्षण करण्यात इथलं शासन अपुरं पडलेलं आहे। म्हणजे त्यांची कुवत नाही या लोकांचं संरक्षण करण्याची। जरांगे सारख्या माणसाच्या आंदोलनाला जर हे बळी पडत असतील तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। आम्ही जगायचं का नाही आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही से आहे की नाही, ओबीसींचं काय म्हणणं आहे की नाही, आणि हे सरकार हे ऐकून घेणार आहे की नाही, काय करायचं नक्की आम्ही? हाकेजी त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जी कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत त्याची व्हॅलिडिटी देखील द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे। अरे कुणाच्या सांगण्यावरनं व्हॅलिडिटी मिळत असते का? तिथं एक न्यायिक आयोग बसलेला असतो, न्यायिक एक संस्था असते, जात पडताळणी हे न्यायिक तत्वावर चालती। मग न्यायिक तत्वावर जर तिथं पडताळणी करून जर ते सर्टिफिकेट मिळत नसतील तर यांनी आंदोलन केले म्हणून त्यांना द्यायची का? म्हणजे कायदा मानत नाही, हा साधं सिंपल गोष्ट आहे। आणि जो लोकशाही मानत नाही, मूलभूत तत्व मानत नाही, त्या माणसाला मी तर म्हणतोय शासनानं एक त्यांना नोबेल सारखं प्राइज मिळावं यासाठी शिफारस करावी। मात्र हाकेजी, आता पुन्हा एकदा जरांगेंनी तर आंदोलनाची हाक दिलेली आहे, यापुढे आता ओबीसी समाजाचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून, आंदोलक म्हणून ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला पुढे यावं लागेल। आता आमच्यावर हे हल्ले करतात, आमच्यावर पर्सनली टीका करतात, आमच्या गाड्या फोडतात, पुन्हा 30 माणसं जरांगेंना भेटतात आणि जी लोक लक्ष्मण हाकेच्या गाडीवर दगड मारतात त्याच्या घरी जरांगे पाटील भेटायला जातो। हे एकदम निकृष्ट दर्जाचं नेतृत्व आहे जरांगे म्हणजे। अरे काय त्या बोलीचा स्तर आहे? अरे इथं यशवंतराव चव्हाण होऊन गेले, वसंतदादा होऊन गेले, प्रति आपरे होऊन गेले। महाराष्ट्राची एक परंपरा आहे, एक महाराष्ट्राचा आदब आहे, भाषा, राजकारण, हे काय आहे जरांगेंनी कसली भाषा वापरतो हा? आता आम्हाला सुद्धा मग त्याच्याच भाषेत बोलायचं म्हणलं, परत मग सामाजिक तेढ निर्माण केली असं आमच्यावरती आरोप होतात। पण हा माणूस, मला तर असं म्हणायचंय, या माणसानं महाराष्ट्रातल्या एकूण वैचारिक लढ्यांचा, राजकारणाचा पोत बिघडवलाय। बघा, शासनाने यांना एखादा मोठा महान पुरस्कार द्यावा
आणि यांचं काहीतरी बघावं. हाकेजी, मागच्या वेळेला देखील तुम्ही आंदोलनाला उत्तर आंदोलनाने दिलेलं होतं, यावेळेला पुन्हा पाहायला मिळेल? निश्चित पाहायला मिळेल. अरे आमची 60% लोकसंख्या आहे आणि जे आमदार, खासदार, पुढारी आणि पक्ष जरांगेच्या झुंडीला घाबरत असतील, दुर्दैवानं आम्हाला ओबीसी बांधवांना एकत्र करावं लागल. आणि आपला शत्रू कोण आहे आणि हे पुढारी आपल्या हिताचं संरक्षण करू शकत नाहीत हे आम्हाला समजावून सांगावं लागेल महाराष्ट्रातल्या ओबीसींना. आणि जर हे कोण लढायला तयार नसतील तर आरक्षण हा विषय सोडून द्यावा, आपले हक्क अधिकार सोडून द्यावेत. आणि परत एकदा हा पुरोगामी महाराष्ट्र नाही तर हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगून द्यावं लागेल. काय चाललंय हे नक्की आम्हाला काहीच नाही, आमचं काही म्हणणं नाही आणि ऐकून घेणार नाही तुम्ही सगळी लोक. या जरांगेची प्रेस सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आणि हा शिवराळ भाषेमध्ये प्रेस घेतो. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कुठला दर्जा आहे हा पत्रकार परिषद घेण्याचा? हाकेजी, आपला संताप आम्ही समजू शकतो. तुर्तास धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.